ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, सुरुवात करूया। एक मुलगा खूप आध्यात्मिक स्पृहा घेऊन भगवान श्रीरामकृष्णांकडे सतत त्याचं येणं जाणं सुरू आहे आणि जवळपास काही महिने लोटल्यानंतर, काही भेटीगाठी झाल्यानंतर आणि भगवान श्रीरामकृष्णांशी जवळीक झाल्यानंतर स्वतःहून भगवान श्रीरामकृष्ण विचारतात एका त्या मुलाला की का रे, तुम्हाला काहीच मागत नाही, काही माग ना माझ्याशी. म्हणजेच त्या दिवशी भगवान श्रीरामकृष्ण कल्पतरू झाले होते त्या मुलाकरता. काहीतरी माग म्हणजे अर्थातच आध्यात्मिक काहीतरी मागून घे असा त्यांचा भाव होता भगवान श्रीरामकृष्णांचा, आणि तो सहज त्या मुलाला उमगला. त्यांनी लागलीच म्हटलं की प्रत्येक जीवामध्ये तोच एक शिव, तोच एक ईश्वर विद्यमान आहे, याची मला अनुभूती आली पाहिजे. लहानसा मुलगा आणि एवढी मोठी झेप. भगवान श्रीरामकृष्ण खूप प्रसन्न होतात, पण हसून सांगतात की अरे, आध्यात्मिक जीवनाचे तो शेवटचा टोक, आणि ते कसं काय तुला मिळणार. पण तरी तो मुलगा एक, ज्याला म्हणतो की एक फार आगळ्या वेगळ्या स्ट्रेटाचा बनलेला, त्याचा बिलकुल त्याची तयारीच फार वेगळी, आणि तो म्हणतो की नाही, मला तेच पाहिजेत. त्याचा तो हट्ट बघून भगवान श्रीरामकृष्ण प्रसन्न होतात आणि म्हणतात ठीक आहे, आईची इच्छा होईल तर तसंच होईल. ही घटना, हा दुवा आपण लक्षात ठेवूया आणि आपल्या आजच्या या वर्गाच्या शेवटी याच दुवावरती आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया. भगवान श्रीरामकृष्ण आशीर्वाद देतात की आईच्या इच्छेनं तसंच होईल. हा मुलगा की ज्याची इतकी मोठी एक आध्यात्मिक झेप, की ज्याला प्रत्येक जीवामध्ये त्या ईश्वराची अनुभूती घ्यायची आहे, तो दुसरा तिसरा अजून कोणी नाही तर श्रीरामकृष्ण लीला प्रसंग याचे रचनाकार, ज्यांना आपण ऋषीप्रवर म्हणतो, तेच म्हणजे स्वामी शारदानंदजी महाराज. भगवान श्रीरामकृष्णांना एक दृष्टांत झाला होता, आणि त्या दृष्टांतामध्ये त्यांनी बघितलं होतं की ख्रिस्ताच्या दलातले, ख्रिस्ताचे 12 शिष्य होते, त्यागी शिष्य. त्या 12 शिष्यांपैकी 2 शिष्यांची त्यांनी निवड केली होती, आणि त्या 2 शिष्यांपैकी एक म्हणजे आपले शारदानंदजी महाराज, दुसरे म्हणजे त्यांचेच सख्खे चुलत भाऊ शशीभूषण चक्रवर्ती म्हणजेच रामकृष्णानंदजी महाराज होते. जेव्हा हे दोघं 1883 साली त्यांची पहिली भेट होते भगवान श्रीरामकृष्णांशी, पहिल्या भेटीमध्येच भगवान श्रीरामकृष्ण ओळखतात की हे दोघंही भाऊ माझ्या लीलेला पुष्ट करण्याकरता हे आलेले आहेत. असो, आज आपण चर्चा करणार आहोत स्वामी शारदानंदजी महाराज, त्यांच्या जीवन आणि उपदेशांची. अत्यंत स्पृहणीय, विशेष करून त्यांचा स्वभाव हा अतिशय शांत होता. या गोष्टीवरती मी इतका भर का देऊ इच्छितो, कारण की साधू आणि शांत हे 2 गोष्टी अपोजिट एकाच ठिकाणी मिळतात.
साधू आणि शांत मी असं का म्हणतोय, कारण की साधू मुळात त्याची जी वृत्ती असते तो त्यांनी बंड पुकारलेला असतो. प्रत्येक साधूने बंड पुकारलेला असतो प्रकृतीच्या विरुद्ध. तो प्रकृतीच्या अधीन राहू इच्छित नाही. आणि जर त्याच्यामध्ये काही तुम्हाला आपल्याला ॲग्रेसिव्हनेस दिसतोय, तर तो फार नॅचरल असतो. हे मी थोडीशी सायकोलॉजीची भाषा बोलतोय, की जर एखादा साधू आपल्याला ॲग्रेसिव्ह दिसतो, तर त्यात काहीच गैर नसतं, कारण की तो प्रकृतीशी भांडत असतो. आश्चर्य कुठे होतं, की जेव्हा एखादा साधू तो आपल्याला खूप शांत दिसतो, मवाळ दिसतो, तर ते काहीतरी वेगळं आहे. आणि हीच गोष्ट स्वामी शारदानंदजी महाराजांचं फार मोठं वैशिष्ट्य होतं. स्वामी शारदानंदजी महाराज, त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव शरदचंद्र चक्रवर्ती. 23 डिसेंबर 1865 साली त्यांचा जन्म झाला. वडिलांचं नाव गिरीशचंद्र चक्रवर्ती आणि आईचं नाव नीलमणी देवी. आई अत्यंत ईश्वरपरायण आणि ईश्वर भक्त अशी ही महिला. आणि आपल्या सर्व भावंडांमध्ये सगळ्यात मोठे म्हणजे शरदचंद्र चक्रवर्ती. वडिलांचा एक फार मोठा फार्मसीचा व्यवसाय, अत्यंत संपन्न परिवारातून आलेले. ड्रगिस्ट हॉल म्हणून एक मोठी कंपनी त्यांचे ते मालक, आणि खूप मेहनत करून त्यांनी खूप यश, सुकीर्ती आणि धन कमवलेलं. आपण आताच चर्चा केली की जन्मापासूनच शारदानंदजी महाराज अत्यंत विनम्र, अत्यंत शांत, कंपोज्ड पर्सनॅलिटी ज्याला म्हणतात. कोणतीही परिस्थिती आली तरी कधी पण त्यांचा तोल जायचा नाही. फार शांतपणे ते प्रत्येक परिस्थितीला सामोरे जायचे. त्यांच्या मुखातून कधी शिव्या, शाप, अपशब्द हे कधीच आले नाही. त्याचा उल्लेख आपल्याला कधीच सापडत नाही. याची ग्वाही त्यांचे आईवडील सुद्धा देतात. भगवान श्रीरामकृष्णांशी त्यांची अजून भेट झालेली नाहीये, त्यांचं शिक्षण चालू आहे, तरी सुद्धा एक घटना आपण बघूया की त्यांच्या जीवनामध्ये निस्वार्थ सेवेचा एक जो भाव होता तो किती दृढ होता. आणि अजून श्रीरामकृष्णांची भेट वगैरे झालेली नाहीये, पण धर्मभाव, अध्यात्मभाव, निस्वार्थ सेवा ही कशी त्यांच्या चारित्र्याचा एक अभिन्न भाग होता. आणि आपण आत्ताच चर्चा केली की प्रत्येक जीवामध्ये मला शिव बघायचा आहे, ही जी त्यांनी एक उक्ती ठाकूरांपुढे मांडली होती, तर त्याच्याकरता ते स्वतः कसे तयार होत होते त्याची ग्वाही देण्याकरता, त्याची पावती देण्याकरता एक ही घटना तुमच्यापुढे मांडू इच्छितो. आणि विशेष करून ही घटना अजून भगवान श्रीरामकृष्णांची भेट झालेली नाही आहे. कॉलरा पसरला होता कलकत्त्यामध्ये, आणि हे ज्याला म्हणतो की हे जो आजार हा फार सहजपणे ज्याला म्हणतो की कंटेजियस, खूप लवकर पसरणारा असतो. आणि जर कोणाच्या घरात जर कोणी कॉलराने ग्रस्त झालं तर काय करायचे की त्या माणसाला बिलकुल निष्ठुर होऊन घराच्या वरती, छतावरती ठेवून द्यायचे, जेणेकरून बाकीचे लोक त्यांनी आजारी न पडो, त्या आजाराने त्याला औषध, पथ्य, जेवण वरतीच द्यायचे. बरा झाला तर ठीक, आणि नाही गेला तर तिकडनंच त्याला त्यांची उत्तरक्रिया करायचे. तर शारदानंदजी महाराजांच्या म्हणजे शरद चक्रवर्तीच्या बाजूला राहणारे एक गृहस्थ, त्यांच्या घरातली मोलकरीणला हा आजार झाला आणि त्यांनी त्या मोलकरीणला छतावरती जाऊन सोडलं. आणि आता मोलकरीण असल्यामुळे कोण त्यांच्याकडे लक्ष देत आहे. पण जेव्हा हे लक्षात आलं आपल्या शरदचंद्र चक्रवर्तीला, त्यांनी त्याच्या औषध आणि पथ्याची व्यवस्था केली. एवढंच नव्हे, जितक्या दिवस ती मोलकरीण आजारी होती तिची सेवा शुश्रूषा केली. दुर्दैवाने ती वाचली नाही, पण जेव्हा ती वाचली नाही तिची उत्तरक्रियाची व्यवस्था सुद्धा ही शरद महाराजांनीच केली. ही घटना आपल्याला स्पष्टपणे सांगते की हे किती शरदचंद्र चक्रवर्ती हे म्हणजे मुळातच त्यांची जी मनाची जडणघडण होती, त्यांचे जे संस्कार होते ते अति उच्च आध्यात्मिक स्तराचे होते. केशवचंद्र सेनच्या इंडियन मिररमधून त्यांनी ठाकूरांबद्दल जे काही माहिती मिळवली
त्यातून त्यांना आपल्या भाऊ शशीभूषण म्हणजे शशी महाराजांच्या शी चर्चा करून मग त्यांनी ठरवलं की आपण जाऊन ठाकूरांना श्रीरामकृष्णांना दक्षिणेश्वरी भेटूया. आणि मग त्याप्रमाणे ते एक ठरलेल्या दिवशी जातात आणि भगवान श्रीरामकृष्ण त्यांना आत्ताच सांगितलं की पहिल्या भेटीतच ओळखतात की हे दोघंही माझ्या लीला संवर्धनाकरता आलेले आहेत, लीला पुष्टीकरता आलेले आहेत आणि ख्रिस्ताच्या दलातले ते आहेत. हळूहळू शरद महाराजांची आणि ठाकूरांची जवळीक वाढत गेली. एक दिवस 2 घटना फार महत्त्वपूर्ण आहे, त्या मी तुमच्यापुढे नमूद करू इच्छितो. भगवान श्रीरामकृष्णांना कधी पण कोणत्याही प्रकारचा संकुचितपणा आवडायचा नाही आणि जर त्यांना काही अशी संकुचितपणा आढळला तर ते लागलीच त्याला दूर करण्याचा ते प्रयत्न करायचे. शरद महाराज त्यांच्याकडे येणं जाणं करता करता बरेच महिने म्हणजे बरेच महिने झाले आणि एक नवीनच मुलगा तिथे नरेंद्र मित्र नावाचा येऊ लागला आणि एक दिवस ठाकूरांनी शारदानंदजी महाराजांपुढे म्हटलं की अरे हा मुलगा नरेंद्र म्हणजे छोटा नरेंद्र, बरं नरेंद्र म्हणजे आपले स्वामीजी नव्हे, हा नरेंद्र हा आत्ता काही दिवस आधीच इथे येऊ लागला आणि याला लागलीच याची प्रगती किती होत आहे बघ, तो जवळपास समाधीच्या जवळपास पोहोचलेला आहे, तू त्याच्याशी भेटत जा, त्याच्याशी चर्चा कर, तुला बरंच काही प्राप्त होईल त्याच्याकडनं. आता यांच्या मनात थोडा संकोच निर्माण झाला की अरे मी ठाकूरांपाशी तर इतक्या दिवसापासून येत आहे आणि मला जे काही घ्यायचं मी ठाकूरांपासून घेईन, हा छोटासा मुलगा कोण आहे? हा मनात विचार आल्याबरोबर ठाकूरांनी तो विचार ताडला आणि शरद महाराजांची तिथे भर्त्सना केली आणि त्याला सांगितलं की अरे जिथून जे काही चांगलं मिळतं तिथून सर्व काही चांगलं घ्यायचं असतं. आणि हे पहा, ही घटना मुद्दाम तुमच्यापुढे मी का सांगितले की इथून पहा ठाकूरांचा जो एक उदात्तपणा जो आहे तो दिसून येतो. तुम्हाला लक्षात असेल की सुबोधानंदजी महाराजांचं पण जीवनचरित्र वाचत असताना सुबोधानंदजी महाराजांना त्यांनी मास्तर महाशयाकडे पाठवलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा सुबोधानंदजी महाराजांच्या मनात हा किंतु निर्माण झाला होता की ते गृहस्थ, मी त्यांच्याकडनं काय शिकणार. पण ठाकूरांनी सांगितलंय हे जे डायरेक्ट डिसेपल्स जे सर्व आहेत बंधू भगिनींनो, यांचं वैशिष्ट्य हेच की यांनी ठाकूरांच्या एक शब्दाला त्यांनी अवज्ञा नाही केलेली आहे. एक शब्द म्हणजे बिलकुल ज्याला म्हणतात की क्वार्टर ऑफ इंच इतकी पण त्यांनी अवज्ञा केली नाही, आवडो की न आवडो, पण ते त्यांनी त्यांचे ते म्हणजे त्यांच्या आज्ञेचं पालन केलं आणि म्हणून बघतो आपण की सर्व कसे महान झाले एकापेक्षा एक. तर तो एक संकुचितपणा कदाचित शारदांजी महाराजांच्या जीवनातून त्यांना कोरून काढायचा होता, म्हणून कदाचित ही घटना घडली असेल. असो, दुसरी एक घटना ती पण फार महत्त्वाची घडली की एकदा भगवान श्रीरामकृष्ण आणि शारदानंदजी महाराज काही चर्चा करत होते. बंधू भगिनींनो, मी नेहमी काही सण म्हणजे हे सांगत असतो की कोणत्या साली ही घटना घडलेली आहे, त्याला काहीतरी महत्त्व असतं. की जसंच आत्ताच मी आपण सांगितलं की भगवान श्रीरामकृष्णांची आणि शारदानंदजी महाराजांची पहिली भेट 1883 साली झाली. मी हे मुद्दाम का नमूद केलं की यातून आपल्याला हे लक्षात येतं की पहा 1886 ऑगस्टमध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी देह ठेवला, म्हणजे जवळपास 2.5 ते 3.25 वर्ष याच कालावधीमध्ये या सगळ्यांचे संबंध आले, म्हणजे विशेष करून शशी महाराज आणि शारदानंदजी महाराज. आणि 3.25 वर्षामध्ये पहा किती बदल भगवान श्रीरामकृष्णांनी या सर्वांमध्ये बदल घडवून आणला होता. म्हणजे आपण जेव्हा स्वतःकडे बघतो की आपण सुद्धा आपल्यामध्ये बदल आणण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे, पण तो बदल आणण्याकरता आपल्याला किती संघर्ष करावा लागतो आणि किती काळ लागतोय त्याची तर काही म्हणजे त्याचा काही काउंटच नाही आहे. पण फक्त या 3 ते 4 म्हणजे जवळपास 3.25 वर्षामध्ये शारदानंदजी महाराजमध्ये किती बदल भगवान श्रीरामकृष्णांनी घडवून आणला होता, किंवा शारदानंदजी महाराजांनी सुद्धा स्वतःमध्ये तो बदल घडवून आणला असं म्हटलं तरी चालेल. तर म्हणून ते जे काही मध्ये मध्ये मी डेट्स सांगत असतो
त्याचा उद्दिष्ट हा असाच असतो. सारखा सारखा शारदानंदजी महाराज हे जातात ठाकूरांकडे, घरच्यांना ते मुळीच आवडत नाही. विशेष करून वडिलांना खूप भीती वाटते की हा मुलगा कोण जाणे काय करेल. इतिमध्ये 1886 85च्या शेवटी शेवटी भगवान श्रीरामकृष्ण श्यामपुकुर बाटेतून काशीपूरला आलेले आहेत आणि आता तर त्यांचा शेवट जवळ येत आहे हे लक्षात घेऊन शारदानंदजी महाराज काशीपूरलाच इतर संन्याशांबरोबर किंवा इतर त्यांचे जे सवंगडी, संन्यासी म्हणणं योग्य नाही कारण संन्यास त्यांनी नंतर घेतला होता, तर त्यांच्याबरोबर तिथे राहू लागले. तर वडिलांना पूर्ण भीती वाटली की हा मुलगा आता हातातनं जाणार. म्हणून त्यांनी एक योजना आखली की ते स्वतः जातात भगवान श्रीरामकृष्णांच्या भेटीला आणि शारदानंदजी महाराजांच्या देखत ठाकूरांना म्हणतात की तुम्ही माझ्या मुलाला लग्न करायला सांगा. आता ठाकूर अशा वेळेस ते मोठे मजेशीर रिॲक्शन द्यायचे, ते काही बोलत नाही आहे. आणि असं म्हटल्यानंतर शारदानंदजी महाराज लागलीच तीव्र त्यांनी म्हणतात, यांनी म्हटलं तरी सुद्धा मी लग्न करणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. आणि ऐकून ठाकूर फक्त हसतात. ठाकूराची मोठी ही गंमत आहे की कुठे काय रिॲक्शन द्यायची, काही त्याचं प्रत्युत्तर देत नाही. आणि शारदानंदजी महाराज बिलकुल तीव्रतेने निषेध करतात की यांनी म्हटलं तरी सुद्धा मी लग्न करणार नाही, तुम्हाला जे करायचंय ते करा, असं म्हणून ते पूर्ण त्याचा निषेध करतात. आणि त्यांचे वडील अजून काही एक योजना आखतात की त्यांची दीक्षा ठाकूरांकडनं न हो म्हणून ते कुलगुरूंना घेऊन जातात आणि कुलगुरूंना सांगतात. त्यांचे कुलगुरू फार मोठे वेदांत पंडित असतात. ते म्हणतात की त्या शारदानंदजीच्या देखत म्हणजे शरदचंद्र चक्रवर्तीच्या देखत तुम्ही त्यांना खूप कठीण प्रश्न विचारा, जेव्हा ते उत्तर देऊ शकणार नाही तर त्याच्या मनात ती श्रद्धा ढळून जाईल आणि माझा मुलगा परत येईल, अशी त्यांनी योजना आखली. आणि ते जे त्यांचे जे कुलगुरू होते जगमोहन तर्कालंकार, ते पण तयार झाले. ते ठाकूरांना भेटले. शारदानंदजी महाराज तिथे उपस्थित आहे. त्यांनी काही प्रश्न केले, पण भगवान श्रीरामकृष्णांनी इतके सहज आणि सोपे उत्तर दिले. एवढंच नव्हे, भगवान श्रीरामकृष्णांच्या प्रेमळ व्यवहाराने आणि त्यांच्या त्या दिव्य सगळ्या हालचालींनी ते जगमोहन तर्कालंकार शेवटी पंडित जरी असले तरी कुठेतरी थोडीफार साधना होती. त्यांनी ओळखलं की भगवान श्रीरामकृष्ण हे सामान्य नाही आहेत आणि त्यांना मनपूर्वक साष्टांग प्रणाम करून ते निघाले. आणि शारदानंदजी महाराजांच्या वडिलांना म्हटलं की मी कधीच तुमच्या मुलाला असा उपदेश करणार नाही की त्यांना सोडून त्यांनी माझ्याकडे यावं. इतके ते प्रभावित झाले. तर अशा प्रकारे त्यांचा मार्ग तो एकदम सुगम झाला. पण शेवटी त्यांची ती जी यात्रा, आध्यात्मिक यात्रा ती सुरू झाली. एक अजून महत्त्वपूर्ण घटना ठाकूरांच्या बरोबर झालेली जी तुम्हाला मी विशेष करून सांगू इच्छितो की आत्ताच आपण कल्पतरू दिवस साजरा केला. कल्पतरू दिन साजरा केला आणि त्या दिवशी आपण बघतो की भगवान श्रीरामकृष्णांनी सर्वांवरती कृपा केली, काहींना सोडून. आणि काहींना सोडून म्हणजे काही विशिष्ट कारण होते त्याचे. त्यावेळेस एक पण त्यागी शिष्य तिथे उपस्थित नव्हता आणि शारदानंदजी महाराज आणि अद्भुतानंदजी महाराज त्या काशीपूरच्या दुसऱ्या मजल्याच्या वरती जे छत त्याच्यावरती ठाकूरांचे ते बिछाने वगैरे ठेवून त्याला ऊन दाखवत होते, खोली स्वच्छ करत होते आणि आपल्या उघड्या डोळ्यांनी हा सगळा प्रकार बघत होते. हे सगळं काय चालू आहे. आणि सगळे जे गिरीश घोष वगैरे सगळे बोलून राहिले की अरे कोण कुठे आहात, तुम्ही या ठाकूरांना म्हणजे स्पर्श करून आणि तुम्ही त्यांचे आशीर्वाद घ्या वगैरे. पण कोणी पण त्यागी शिष्य गेला नाही. आणि या विशेष करून बाकी त्यागी शिष्यांची चर्चा आपण करणार नाही. फक्त 2 त्यागी शिष्यांची आपण चर्चा करू शकतो, एक अद्भुतानंदजी महाराज आणि एक शारदानंदजी महाराज. का? कारण की घटना घडत आहे आणि ते बघत आहेत. बाकी सगळे झोपलेले होते उपस्थित, इन्क्लुडिंग स्वामीजी. स्वामीजी सुद्धा रात्रभर जपध्यान करून इतके थकले होते की त्यावेळेस ते काशीपूरला होते पण झोपले होते. तर जेव्हा शारदानंदजी महाराजांना बऱ्याच वर्षानंतर हे विचारण्यात आलं की त्यावेळेस जेव्हा बाकी सगळे भक्त तुम्हाला बोलवत होते तर तुम्ही का नाही गेलात,
तर त्यावेळेस साधनजी महाराज जे उत्तर दिलं ते फार म्हणजे आपल्याला एक ज्याला म्हणतो की ठाकूरांवरती आपला कसा विश्वास असला पाहिजे त्याचा एक हा द्योतक आहे. ते म्हणाले, त्यावेळेस तिथे जायची तशी आवश्यकता मला मुळीच भासली नाही. मी तिथे का जावं? भगवान श्रीरामकृष्ण मला प्रियपेक्षाही प्रिय आहेत. भगवान श्रीरामकृष्ण मला प्रियपेक्षाही प्रिय आहेत, यात काही शंकाच नाही. आणि माझ्या उन्नतीकरता जेव्हा जेव्हा जे काही योग्य असेल ते करणारच, याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा जेव्हा माझ्या आध्यात्मिक उन्नतीकरता जे काही योग्य आहे ते माझ्याकरता करतीलच, याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. इथे भगवान श्रीरामकृष्णांची माकडाची गोष्ट आणि मांजरीच्या पिल्लूची गोष्ट लक्षात येते. मी त्याचा डिटेल्समध्ये जात नाही. मांजरीचं पिल्लू कसं असतं की ते फक्त म्यू म्यू करतं, पण आईला बरोबर कळतं की त्या पिल्लूला काय पाहिजे यावेळेस, आणि ती आई धावत येते. तर बिलकुल हाच शरणागतीचा भाव त्यांच्या या उक्तीतून आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळत आहे. 16 ऑगस्ट 1886 रोजी भगवान श्रीरामकृष्णांनी या मर्त्यलोकापासून निरोप घेतला. त्याच्यानंतर वराहनगर मठ आधी तिथे निर्माण झालं, आणि मग त्याच्यानंतर काळाच्या ओघामध्ये शारदानंदजी महाराज स्वामीजींच्या म्हणण्यावरती अमेरिकेत प्रचार प्रसार करण्याकरता गेले. पण त्याच्या आधी 2 वर्ष त्यांनी संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण नाही, विशेष करून उत्तर भारतामध्ये त्यांनी यात्रा इत्यादी केली. स्वामी शारदानंदजी महाराजांचं वैशिष्ट्य ही अत्यंत, आत्ता पण चर्चा केली, शांत कंपोज्ड पर्सनॅलिटी, कधी उलट काही बोलणं नाही, शांततेने सगळ्या गोष्टी हाताळणं हा त्यांचा मुळात स्वभाव होता. आणि दुसरं म्हणजे बौद्धिक प्रगल्भता त्यांची जबरदस्त होती. पहा, हे मी पुन्हा तुमच्या पुढे 2 कॉन्ट्रास्ट, एकदम विरोध गोष्टी पुढे मांडतोय. बौद्धिक प्रगल्भता जिथे असते तिथे कधी कधी आपल्याला एका प्रकारचा अहंकार किंवा ॲरोगन्स दिसून पडतो. पण शारदानंदजी महाराजांच्या जीवनामध्ये एक असे इतके प्रसंग आहे की त्यांच्या बौद्धिक प्रगल्भतेची आपण म्हणजे कल्पना करू शकत नाही, आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला ते इतके निरागस आणि इतके भोळे, आणि हेच म्हणजे वैशिष्ट्य आहे शारदानंदजी महाराजांचं. आणि ते दोन्ही कॉन्ट्रास्ट मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. स्वामी विवेकानंद जेव्हा पश्चिममध्ये गेले होते त्यांची भेट झाली मॅक्स मुलर. मॅक्स मुलर हे जगतविख्यात नाव, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर, मुळात जर्मनीचे, आणि ऑक्सफोर्डमध्ये ते फिलॉसॉफीचे प्रोफेसर. ऋग्वेदवरती त्यांचा जबरदस्त अभ्यास, तिथे राहून त्यांनी त्याच्यावरती काम केलेलं. आणि 19th सेंचुरी नावाची त्यावेळेसची एका जगप्रसिद्ध मॅगझिनमध्ये त्यांना जे काही ठाकूरांबद्दल माहिती उपलब्ध होती त्यावेळेस त्यांच्यावर त्यांनी खूप सुंदर आर्टिकल लिहिला, आणि आर्टिकल लिहिल्या तो स्वामीजींनी वाचला, आणि ते आर्टिकल वाचल्यानंतर स्वामीजी इतके प्रभावित झाले की ते त्यांना भेटायला गेले ऑक्सफोर्डला. आणि जेव्हा एक स्वामी भगवान श्रीरामकृष्णांचा एक साक्षात शिष्य माझ्या भेटीला येत आहे हे ऐकून आणि त्यांच्याशी भेटून त्यांना खूपच आनंद झाला. स्वामीजींनी त्यांना विनंती केली की तुमच्या लेखणीमध्ये खूप जोर आहे, तुम्हाला जगमान्यता आहे, जर तुम्ही या म्हणजे अवताराबद्दल लिहाल तर लोकांना कळेल. आणि खऱ्या अर्थाने हे सुद्धा ऋषी होते बरं, मॅक्स मुलर. यांची खूप स्तुती केली स्वामीजींनी. आपण सगळ्यांनी वाचली असेल कम्प्लीट वर्क्समध्ये, खूप स्तुती केली आहे. इंग्लंडमध्ये राहून ऋग्वेद ट्रान्सलेट करणं सोपं काम नाही आहे, आणि कधी ते भारतात आले नाही, आश्चर्य आहे. असो, तर त्यांनी ती विनंती मान्य केली. त्यांनी एवढं म्हटलं की तुम्ही मला हवं ते सगळं मटेरियल पुरवा, मी नक्कीच, मला हे काम करायला खूप आनंद होईल. आणि म्हणजे जर एका जगमान्य व्यक्तीने ठाकूरांबद्दल लिहिलं तर ते अर्थातच जे ज्याला म्हणतो की एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती ठाकूरांच्या
ठाकूरांच्या शिकवणीचा प्रचार प्रसार होईल, त्यांच्या जीवनाचा प्रचार प्रसार होईल, लोकांचे जीवन धन्य होतील. तर हे काम स्वामीजींनी सोपवलं कोणाला? शारदानंदजी महाराजांना. शारदानंदजी महाराजांनी एकदम बिलकुल निष्ठेने इंग्रजी भाषेमध्ये सगळ्या घटनांची तपशील, ऑथेंटिसिटी म्हणजे सत्यता, हे सगळं तपासून त्यांनी एक भलं मोठं, ज्याला म्हणतो की एक 50 किंवा 100 पानी पुस्तक होऊ शकेल असं सुंदर सगळं तयार केलं आणि त्यांनी पाठवलं स्वामीजींकडे, की जेणेकरून स्वामीजी त्याला एडिट करतील, ज्या नको त्या गोष्टी काढतील आणि ते देतील आपल्या यांना, मॅक्स मुलरला. तर आश्चर्य आहे की स्वामीजींनी फक्त काही शब्द त्यातले वगळले. आणि स्वामीजी पण ते शब्द का वगळले? की उगीच लोकांना आपण काहीतरी एक्झॅगरेट करतोय आपल्या गुरूंना असं वाटायला नको, म्हणून फक्त थोडं एडिट करून त्यांनी मॅक्स मुलरकडे पाठवलं. त्यांना वाटलं तेही याच्यामध्ये एडिट करतील. बंधू भगिनींनो, इतिहास किंवा आपलं साहित्य सांगतं की मॅक्स मुलरनी सुद्धा त्याच्यामध्ये काही विशेष एडिट नाही केलं आणि ते जसंच्या तसंच छापण्यात आलेलं आहे. इतकी प्रगल्भता. हे मी मुद्दाम तुमच्या पुढे काही गोष्टी ज्या कदाचित फार मांडल्या जात नाही, मी मुद्दाम मांडतोय. यातून लक्षात येतं की लीला प्रसंगकार, त्यांनी लीला प्रसंग तर लिहिलं, पण त्याच्या व्यतिरिक्त इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी हे केवढं महत् एक कार्य केलं आहे की जे श्रीरामकृष्ण हिज लाईफ अँड सेईंग बाय मॅक्स मुलर हे पुस्तक आपण वाचतो, तर ही पुस्तक जरी मॅक्स मुलर यांनी लिहिलेलं आहे असं आपण त्यात लिहितो, थोडंफार एडिट त्यांनी केलं आहे, नाही असं नाही, आपले विचार त्यात टाकले नाही असं नाही, पण त्याचा पूर्ण जो मसुदा मुख्य आहे तो आपल्या शारदानंदजी महाराजांचा आहे. इतकी प्रगल्भता, बौद्धिक प्रगल्भता या महाराजांची होती. आता इतकी प्रगल्भ महाराज हे किती निरागस होते याचे 2 गमतीशीर उदाहरण मांडण्यात मला फार आनंद होईल. की पहा, आपल्याला वाटतं ना की अरे बापरे, इतके मोठे हे महाराज म्हणजे केवढे किती म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचणं किती अवघड असेल. तर वराहनगर मठातली घटना सांगतो, मोठी मजेशीर आहे. ते फार स्थूल होते शरीराने आणि स्थूल होते, पण त्यांचा आवाज पूर्ण स्त्रीसारखा होता. म्हणजे हे पण कॉन्ट्रास्टच आहे. आणि मग रात्री जेव्हा हे लोक जपध्यान करायचे वराहनगर मठामध्ये आणि मग थोडंसं कंटाळा आला किंवा सगळे मिळून भजनं म्हणायचे आणि मग कधी कधी त्याच्यामध्ये शारदानंदजी महाराज सुद्धा भजनं म्हणायचे. त्यांना फार गायला फार आवडायचं. तर त्यांचा तो स्त्रियोचित आवाज शेजारपाजारच्या लोकांनी ऐकला. त्यांना वाटलं की रात्रीच्या वेळेस हे साधू लोक काहीतरी तिथे बदमाशी करत आहेत, स्त्रियांना बोलवत आहेत, आणि सगळ्यांनी कट रचला की आज रात्री यांना पकडूया. आणि मग ते 2-4 लोक सगळे गोळा झाले आणि जसंच शारदानंदजी महाराजांनी गायन सुरू केलं तर त्यांनी ते काठ्या बिठ्या घेऊन ते शिरले. आतमध्ये येऊन बघतात तर काय, कोणी स्त्री नाही, आणि कोण गातात आहे तर शारदानंदजी महाराज. आणि हे माहिती पडल्यानंतर ते इतके सगळेजण ओशाळले आणि त्यांना आपली चूक लक्षात आली. आणि इकडे सगळे साधू, बाकी जे सगळे ठाकूरांचे त्यागी शिष्य, ते हो 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 करून हसू लागले आणि शारदानंदजी महाराज थोडी टिंगल पण करू लागले. इतके निरागस. आणि दुसरी घटना म्हणजे काशीपूरची आहे. कधी कधी ठाकूर आपल्या या सगळ्या शिष्यांना सांगायचे की जा आज भिक्षा करून काहीतरी आण बरं, मला भिक्षा खायची इच्छा आहे, आणि ते त्यांना पाठवायचे. तर एकदा तुर्यानंदजी महाराज आणि शारदानंदजी महाराजांना पाठवलं की जा काहीतरी भिक्षा काहीतरी घेऊन ये. आता याने नक्की केलं की आपण 2 वेगळ्या वेगळ्या गावी जाऊया, म्हणजे एकाच गावी जायला नको. आणि आता हे स्थूल आणि गेरुवा वगैरे काही घातला नाही, भिक्षा मागतात आहे. तर एका त्या गावामध्ये एका बाईनी असं झोडपलं शारदानंदजी महाराजांना की इतकं सगळं जाड शरीर आणि तुम्हाला भिक्षा मागताना काही लाज वाटत नाही वगैरे वगैरे, त्यांना खूप काही काही बोलले. आता हे बिचारे स्वभावाने फार मवाळ, काही विरोध पण काय करणार आणि सांगून समजणार पण लोकांना काय आहे की कोणी पाठवलं आहे, कशा करता आलेलो आहे. तर ते सगळं काही सहन करून आले आणि एखादा लहान मुलगा बिचारा रुसून जातो आणि काय मला काही भिक्षा नाही मिळाली असं करून ते चुपचाप येऊन काशीपूरच्या झाडाखाली बसून जातात. तुर्यानंदजी महाराज त्यांना भिक्षा काही मिळालेली असते. तर ते बघतात की अरे हे बसलेले इथे काय झालं, तर ते त्याच्या चेहरा पाहूनच लक्षात येतं की यांना काहीच मिळालेलं नाही आहे आणि ठाकूरांपुढे कसं जायचं. मग ते म्हणतात अरे चल मला मिळालेली आहे, आपण ठाकूरांना सांगू. मग ते दोघंही बंधू जातात, ठाकूरांना सांगतात. ठाकूर खूप हसतात, आनंद करतात त्या गोष्टीचा. तर हे मी मुद्दाम 2 कॉन्ट्रास्ट तुमच्या पुढे का मांडले
की एका बाजूला आपण बघतो की मॅक्स मुलर ज्यांच्या लेखणीवरती हात धरू शकत नाहीये, आणि दुसऱ्या बाजूला की सारदानजी महाराज एखाद्या लहान मुलासारखी भिक्षा नाही मिळाली म्हणून बिलकुल बिचारे रडकोंडी येऊन बसलेले आहेत. हे हे दिस इज द ग्रेटनेस ऑफ द मॉंक्स ऑफ द रामकृष्ण मिशन, की हे हे खरंच म्हणजे ज्याला म्हणतो की जे एक ब्रह्मज्ञानी असतात त्यांच्यामध्ये हा एक अत्यंत एक ज्याला म्हणतो की एक सरळपणा हे खूप आपल्याला बघायला मिळतो. अमेरिकेत असताना बऱ्याच काही घटना फार ज्याला म्हणतो की ज्याला म्हणतो लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या फार सुंदर घटना घडलेल्या. प्रत्येक घटनाचा उल्लेख मी करू शकत नाही इथे, पण एक घटना इथे विशेष त्याचा उल्लेख करू इच्छितो, विशेष करून की भगवान श्रीरामकृष्ण आपल्या कार्याकरता आपल्या लोकांचं चयन कसे करतात. आता याच्यामध्ये काही चमत्कार भाग वगैरे असं आपण घेणार नाही, हे मला पूर्ण विश्वास आहे, म्हणून त्या विश्वासापोटी मी घटना सांगत आहे. मॉन्टक्लेअर न्यू जर्सी त्या भागात जेव्हा स्वामीजी म्हणजे राहत असताना मिस्टर आणि मिसेस व्हीलर यांचे अतिथी म्हणून त्यांच्या घरी राहायचे. आणि मग त्यांच्या घरी त्यांचं घर प्रशस्त होतं, असं मोठ्या हॉलमध्ये वर्ग भरायचे, ते ठाकूरांबद्दल सांगायचे, वेदांतवरती बोलायचे. तर एक ठाकूरांवरती ते बोलत त्यांनी काहीतरी 3 की 4 वर्ग घेतले, आणि अचानक एके दिवशी त्यांच्याकडे ठाकूरांचा फोटो होता, आणि त्यांनी तो फोटो कधीच भक्तांना दाखवला नव्हता. पण त्या दिवशी त्यांना काय झालं, वर्ग झाला, सगळे भक्त गेले, आणि त्या घरातल्या मालकीणबाई मिसेस व्हीलर त्यांना तो फोटो दाखवला की कहो तुम्ही कधी ठाकूरांना बघितलं आहे का, ठाकूरांचा फोटो बघितला आहे का. म्हणून त्यांनी तो ठाकूरांचा फोटो त्या मिसेस व्हीलरला दाखवला. मिसेस व्हीलरला तो फोटो दाखवल्याबरोबर त्या जोर आणि आनंदाने त्या किंचाळल्या आणि म्हणू लागल्या की हीच ती व्यक्ती आहे, हीच ती व्यक्ती आहे. जणू काही एखाद्या वस्तूला अनेक वर्षापासून शोधत आहेत आणि मिळत नाहीये. आणि असं त्यांची ती रिॲक्शन बघून सारदानजी महाराजांना आश्चर्य वाटलं, आणि त्यांचा तो उत्साह, त्यांची ती एक्साइटमेंट ज्याला म्हणूया इतकी होती की बिलकुल म्हणजे सारदानजी महाराज थोडेसे शांतच बसले, त्याने काही प्रतिक्रिया दिली नाही. जेव्हा त्या थोड्या शांत झाल्या मिसेस व्हीलर, त्या सांगू लागल्या, जेव्हा ही घटना घडली त्या जवळपास 60 वर्षाच्या होत्या, प्रौढा. त्यांनी सांगितलं की मी जेव्हा शाळेकरी एक विद्यार्थिनी होते तेव्हापासून ही व्यक्ती माझ्या स्वप्नात येते म्हणे, आणि मला फक्त एवढं कळतंय की ही कोणी एक भारतातील हिंदू व्यक्ती आहे. आणि त्याच्यानंतर मी इतके प्रयत्न केले, जेव्हा जेव्हा मला लक्षात म्हणजे असं माझ्या कानावरती यायचं न्यूजपेपरच्या माध्यमातून की अमुक ठिकाणी कोणी हिंदू आलाय, मी मुद्दामून बघायला जायचं ही तीच व्यक्ती आहे का. आणि एवढंच नव्हे, मिसेस व्हीलर हे सांगू लागल्या की ही व्यक्ती जेव्हा माझ्या स्वप्नात यायची, मला इतक्या प्रेमाने बघायची, माझ्यावरती इतकी अनुकंपा असायची की मला इतकं आनंद आणि मला इतकं स्फूर्ती मिळायची, पण मला कधी लक्षात आलं नाही की ही व्यक्ती कोण आहे. आणि जसंच तो फोटो दाखवल्याबरोबर त्या गोष्टी मॅच झाल्या, तर तेव्हा सारदानजी महाराज त्यांच्या मुखातून निघालं की ठाकूर कसं आपल्या कार्याकरता, म्हणजे पहा की ही सगळी घटना घडलेली आहे किती, म्हणजे शाळेकरी मुली म्हणजे जवळपास काहीतरी 10-12 वर्षाची असेल आपण जर असं समजूया, आणि 60 वर्षाचे असताना तेव्हा फोटो, म्हणजे 40 वर्षापर्यंत त्या सतत शोधत होत्या की ही व्यक्ती कोण आहे. आणि बरोबर सगळे योग असे जोडून आले की ठाकूर त्यांच्या घरीच सारदानजी महाराज त्यांच्याच घरी राहून, आणि त्यांनी त्या न्यू जर्सीच्या सेंटरच्या कार्याची सुरुवात केली होती. तर हे मोठं सगळं एकदम आश्चर्यजनक सगळंच आहे. माताजींची सेवाच्याबद्दल किती काय बोलायचं तितकंच कमी. माताजी तर म्हणायच्या की शरद माझा वासुकी आहे. वासुकी म्हणजे 1000 फणा माझ्यावरती ठेवून माझं रक्षण आणि माझी सेवा करत आहे. आणि जवळपास 15 वर्ष सातत्याने माताजींची सेवा केली. माताजी एका ठिकाणी अजून असं म्हणतात की जयराम बाटीहून मी कलकत्त्याला तेव्हाच जाते जेव्हा शरद तिथे असतो, कारण शरद शिवाय माझा भार कोणीही वहन करू शकत नाही. माताजी जेव्हा दक्षिण भारतात गेल्या होत्या
तेव्हासुद्धा ते त्यांच्या बरोबरच होते. त्यांच्या लेखन कार्याबद्दल, लीला प्रसंगाच्या बद्दल थोडी चर्चा करूया आणि मग त्यांच्या शेवट काढूया. हे बंधू भगिनींनो, हे चरित्र इतकं जबरदस्त आहे की त्यांच्या प्रत्येक घटनेबद्दल आपण जर ॲनालिसिस करायला बसलो ना, तर खरोखर त्याला खूप वेळ पाहिजे. हे 35 मिनिटामध्ये हे चरित्र सांगणं फार अवघड आहे. पण तरी विशेष करून त्यांनी जे लीला प्रसंग कोणत्या परिस्थितीत लिहिलं हे फार महत्त्वाचं आहे. ज्या लीला प्रसंगाचं आपण अध्ययन करत आहोत आणि ज्या लीला प्रसंगाच्या माध्यमातून आपण भगवान श्रीरामकृष्णांच्या साधक मनाचा वेध घेत आहोत आणि त्यातून आपल्याला लक्षात येतं की किती खोलवर ते सगळं लिहिलं गेलेलं आहे, चिंतन मनन केल्या गेलेलं आहे. पण वास्तविक लिहित असताना 10 वर्ष लागले. 1909ला सुरू केलं लिहायला आणि जवळपास 1919ला ते ग्रंथ पूर्ण झालेला. तर जेव्हा हे ग्रंथ लिहित असताना माताजी उद्बोधनमध्ये वरती राहायच्या, राधूचा गोंधळ, भक्तांची दीक्षा, त्याच्यानंतर रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे जनरल सेक्रेटरी, त्यातून त्या बाग बाजारमध्ये जिथे राहत होते त्या भागातले सगळे भिकारी आपले पैसे महाराजांकडे ठेवायचे आणि हिशोब मागायचे बरं मध्ये मध्ये. हो, काल ते 10 रुपये दिले, तुम्ही नोट केले ना. मग कोणीतरी भिकारी रात्री 10 वाजता येऊन की हो मला जरा काहीतरी पैसे पाहिजे, 2 रुपये द्या. तर या सगळ्या गोंधळामध्ये लीला प्रसंग लिहिला गेलेला आहे. तुम्ही कल्पना करू शकता. भक्त सुद्धा त्यांच्याकडे येऊन पैसे ठेवायचे का? विश्वास, काहीतरी अडचण असेल घरामध्ये, म्हणजे कोणत्या प्रकारची, कोणीही त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची याचना घेऊन आलं तर त्या याचकाला म्हणजे परत तो जाईल शक्यच नाही आहे. कोणत्याही प्रकारची याचना असो, कोणत्याही प्रकारची याचना असो, कधी पण शारदानंदजी महाराज त्याला परत पाठवायचे नाही. आणि हे गरीब लोकांची तर फारच म्हणजे मजा असायची, कारण की ते इतक्या विश्वासाने पैसे ठेवायचे आणि पैसा घेऊन थोडंसं प्रेमाने भांडण पण करायचे. वाटेल तेव्हा ठेवायला यायचे, वाटेल तेव्हा मागायला पण यायचे. आणि हे लीला प्रसंग लिहित आहेत आणि त्याच्यामध्ये लीला प्रसंग थोडं थांबवून मग कोणाचं तरी, अच्छा अमुक अमुक बाबू का, अच्छा तुझे इतके पैसे आहेत का, बरं ठीक आहे मी तुला नंतर देतो किंवा 2 मिनटं बैस, तुला पैसे आणून देतो. आता एवढ्या महत्त्वपूर्ण कार्यामध्ये हे सगळं सुरू आहेत आणि लीला प्रसंगाचं लेखन सुद्धा सुरू आहे. म्हणजे त्यांचं जे मन किंवा त्याचे मस्तिष्क काय म्हणायचं म्हणा, किती शांत असेल यातून लक्षात येतं. एकदा एका भक्तांनी म्हटलं की भगवान श्रीरामकृष्णांचं दिव्यत्व मी हे सहजपणे समजू शकतो, पण माताजी दिव्य आहेत हे मला काही फारसं म्हणजे समजत नाही आहे. तर साधानजी महाराजांनी सहजपणे म्हटलं की तुला पार्वतीबद्दल काही शंका वाटते का? म्हणे नाही. शंकर आले होते, शक्ती पार्वती होती, बरोबर. विष्णूबरोबर लक्ष्मी? म्हणे हो. अरे विष्णू तर साक्षात भगवान, लक्ष्मी बरोबर असलीच पाहिजे शक्ती. मग तुला काय वाटतं म्हणे की जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण आले तर ती काय गौऱ्या थापणाऱ्या मुलीबरोबर लग्न करतील का? असं म्हणून त्यांना, म्हणजे त्यांच्यामध्ये तो एक खूप याचा भाव सुद्धा होता, ज्याला म्हणतो की एक गंमत करण्याचा. अमेरिकेतला एक फार सुंदर घटना सांगू इच्छितो की अमेरिकेत ती पद्धत असते की हे अमेरिकन लोक म्हणजे रात्री झोप झाल्यावरती सगळेजण गोळा व्हायचे ब्रेकफास्टवरती, तर ते विचारायचे की रात्री झोप चांगली झाली ना स्वामीजी, डिड यू स्लीप वेल? ही पद्धत आहे, आपण सुद्धा विचारतो. तर एकदा काय झालं की शारदानजी महाराज व्याख्यान देत होते आणि नेमक्या जोसेफाईन मॅकलाउड ज्यांचे हे गेस्ट होते त्या समोर बसून डोल्या घेत होत्या मस्तपैकी, आणि स्वामीजींनी ते म्हणजे शारदानजी महाराजांनी ते टिपून घेतलं समोरच बसून एकदम. आणि त्या जोसेफाईन मॅकलाउडचं एक होतं की ते नेहमी समोरच बसायच्या आणि डुलक्या घेत होत्या. आता व्याख्यान झाल्यानंतर सहजच आपण वक्त्यांना भेटतो, काय आवडलं काय नाही आवडलं वगैरे सांगतो. तर जशीच दोघांची भेट झाली तर त्यांच्याच त्या टोनमध्ये ते विचारतात की डिड यू स्लीप वेल? आणि त्यातून एक फार हशा फुटला आणि त्याने पण आनंद वाटला. तर त्यांच्यामध्ये तो एक फार सेन्स ऑफ ह्युमर खूप जबरदस्त होता.
बोलण्यासारखं भरपूर काही बंधू भगिनींनो, एक पण शेवट मला कुठे करायचं आहे मला लक्षात आहे, 5:45 होत आलेले आहेत. आपण सुरुवात केली होती की ठाकूरांना काय मागितलं होतं शारदांजी महाराजांनी, की प्रत्येक जीवामध्ये तोच शिव आहे, तोच ईश्वर आहे, याची अनुभूती मला व्हायला पाहिजे. ठाकूरांनी आधी थोडंसं विरोध केला, पण नंतर आईची इच्छा असेल तर नक्की तसं होणार असं म्हटलं होतं. आता एक घटना सांगून मग कन्क्लुजनवरती येऊया, की एक भक्त, त्यांचं नाव खोकानी, आणि ते पण बाजार कलकत्त्यामध्ये माहेरवाडीच्या जवळ राहत असताना त्यांना TB झाला होता, आणि TB हा असाध्य होता, आणि त्या विशेष करून खूपच म्हणजे तो कंटेजियस पसरणारा होता. आणि झालं असं की ही व्यक्ती आजारी आहे आणि तिला TB झालेला आहे हे माहिती असून सुद्धा त्याच्या भेटीला वरच्या वर जायचे ते. आणि एक दिवशी ते कमालच केली, त्यांच्या घरी त्यांना भेटायला जातात, त्यांच्या बिछाण्यावरती बसतात, आणि त्यांना इतकं गहिवरून येतं, आणि मग ते आपल्या घरच्या लोकांना सांगतात की महाराज आले तर काही फळ आणा, मिठाई आणा. आणि आता ते खोकानी महाराज आले म्हणून स्वतःच्या हाताने ते शेफळ सोलतात, स्वतःच्या हाताने महाराजांना देतात, ती मिठाई सुद्धा स्वतःच्या हाताने देतात. आणि त्यांच्याबरोबर असलेले जे सेवक महाराजांचे ते म्हणतात की नाही महाराज आत्ता नाही खाणार, महाराज आत्ता जेवण झालं. त्यांना माहिती आहे TB झालेला आहे. आता हे का म्हणतात ते सगळ्यांना लक्षात येत आहे, तरी सुद्धा महाराज खातात. आणि जेव्हा बाहेर आल्यानंतर त्यांचे सेवक याच्यावरती खूप ऑब्जेक्शन घेतात, तेव्हा महाराज काय म्हणतात की अरे, प्रेम आणि श्रद्धेने दिलेल्या वस्तूंनी कधी पण कोणताही आजार होत नसतो. प्रेम आणि श्रद्धेने जर कोणी काही दिलं, त्यातून कधी पण काही आजार होत नसतो. याच भक्तांनी विचारलं महाराजांना की महाराज, तुम्ही आम्हाला इतकं प्रेम का करता? तुम्ही आम्हाला इतकं प्रेम का करता? तर महाराज एकदम काही उत्तर देऊ शकले नाही. महाराज निघून गेले. मग काही दिवसांतर ते बेलूर मठात गेले. शारदानंदजी महाराज ठाकूरांना त्यांनी प्रणाम केला. ते स्वतः लिहितात की ठाकूरांनी मला दृष्टांत दर्शन दिलं, आणि ठाकूरांनी स्वतः सांगितलं की अरे, तू सर्वांमध्ये मला बघतो ना. म्हणजे पहा, शारदानंदजी महाराजांनी जेव्हा प्रश्न विचारला होता, लक्ष द्या बरं, आय एम कन्क्लुडिंग, जिथून सुरू केलं होतं तिथे पोहोचतोय आपण, की ठाकूरांनी दर्शन देऊन त्याला म्हटलं की तू या सर्व लोकांना प्रेम का करतो? कारण की तू या सर्व लोकांमध्ये मला बघतो. जेव्हा त्या भक्तांनी विचारलं की तुम्ही आम्हाला प्रेम का करता, लागलीच उत्तर दिलं नाही त्याने. आणि जेव्हा ठाकूरांकडून हे उत्तर मिळालं, त्यांनी लागली सांगितलं की अरे, मी तुमच्या सर्वांमध्ये ठाकूरांना बघतो म्हणून मी तुम्हाला प्रेम करतो. म्हणजे जो एक 15 वर्षाचा मुलगा ज्यांनी ठाकूरांकडे ही एक मागणी ठेवली होती की सर्वांमध्ये मला ईश्वर बघायला मी बघीन किंवा मला अनुभूती आली पाहिजे, याचा आशीर्वाद द्या. तो आशीर्वाद कशा पद्धतीने फलीभूत झाला या घटनेतून आपल्याला हे लक्षात येतं. ऋषी परिवारांबद्दल किती काय बोलायचं, त्याला काही म्हणजे सीमा नाही. भरपूर गोष्टी सगळ्या सुटून गेलेल्या आहेत. पण जेव्हा आता वेळ मिळेल, मला 2-3 गोष्टी फार मुद्दाम सांगायच्या होत्या. की एकदा त्यांना ठाकूरांनी, एका भक्तांनी विचारलं की अहो, आम्ही ठाकूरांना बघितलं, आम्हाला काही फरकच जाणवला नाही. तर याचं काय त्यांनी उत्तर दिलं? हे सगळ्या थोड्याशा इंटरप्रिटेशनच्या गोष्टी आहेत. ते म्हणून कधी नंतर बघूया असं उत्तर दिलेलं आहे. फार त्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. पण आता जेव्हा प्रसंग येईल तेव्हा त्याच्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आजच्या या चरणी, आजच्या या दिवशी आपण भगवान श्रीरामकृष्ण, श्रीमा शारदा देवी स्वामीजींच्या चरणी, स्वामी शारदांजी महाराजांच्या चरणी ही प्रार्थना करूया की त्यांना जे एक कंपोज्ड पर्सनॅलिटी, शांत, सौम्य, प्रत्येक परिस्थितीमध्ये कधी पण त्याचा तोल नाही गेला, अशी त्यांची जी मनाची स्थितप्रज्ञेची त्यांना जी लाभली होती, ती आम्हा सर्वांना सुद्धा लाभो, अशी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.